RT ॲडमिशन 2025-26 तर तिसरी लिस्ट काल सायंकाळी लागलेली आहे। त्याबद्दलची अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात आलेली होती। तर या व्हिडिओमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी म्हणजे त्या पालकांनी काय करायला पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर ज्यांचे नंबर लागलेले नसेल आणि जर तुमचा नंबर वेटिंगमध्ये असेल तर तुम्ही चौथ्या लिस्टची वाट बघायची का हे तर या संदर्भात संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की आरटी बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातात। तर बघू शकता आरटीची लिस्ट काल लागलेली आहे। यामध्ये ॲडमिशन शेड्यूलमध्ये जर गेलो आपण तर यामध्ये अजूनपर्यंत लास्ट डेट देण्यात आलेली नाही आहे की ज्या विद्यार्थ्यांचे थर्ड लिस्टमध्ये नंबर लागलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत ॲडमिशन घ्यायची, परंतु ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन सुद्धा घेतलेली आहे। तर बघू शकता साईडवर आल्यानंतर सर्वात लास्टला आल्यानंतर बघू शकता तुम्ही की इथे एक ॲडमिशन झालेली आहे। काल ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काल लिस्ट लागलेली आहे, आज ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि यामध्ये एका विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतलेला आहे। तर बघू शकता की यामध्ये ही पहिली लिस्ट होती वेटिंगवाल्यांची, सेकंड आणि ही रेग्युलर म्हणजे 1, 2 आणि 3 अशा प्रकारे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, कारण भरपूर जे पालक वर्ग आहे कन्फ्यूज आहे की तिसरी लिस्ट लागलेली नाही आहे, यावरती तर सेकंड वेटिंग लिस्ट दिसत आहे। तर ते सेकंड वेटिंग लिस्ट आहे परंतु आपल्यासाठी हे थर्ड लिस्ट आहे। तर ज्यांचे नंबर लागलेले आहे त्यांनी डॉक्युमेंट घेऊन जेही तुमच्या अलॉटमेंट लेटर आहे तुम्हाला जे एक ॲडमिट कार्ड मिळालेलं असेल, या अगोदर आपण संपूर्ण अपडेट दिल्या होत्या तरी सुद्धा ॲप्लिकेशन वाईज डिटेल्सला क्लिक करा, ॲप्लिकेशन नंबर टाका। जर तुमचा नंबर वेटिंग सिलेक्शनमध्ये असेल तर तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। ॲडमिट कार्ड डाउनलोड करा, त्या ॲडमिट कार्ड सोबत एक हमीपत्र डाउनलोड करा। हमीपत्र कुठून आहे तर बघा इथे एक हमीपत्र दिलेलं आहे, हे हमीपत्र इथून डाउनलोड करा, हे सोबत घेऊन जा। त्यानंतर एक ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड आणि त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आहे। डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या जवळचं जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये जे व्हेरिफिकेशन सेंटर दिलेलं असेल त्या व्हेरिफिकेशन सेंटरला जा आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाय करून घ्या आणि तुमचा जो प्रवेश आहे हा सुद्धा तुम्ही निश्चित करू शकता। लास्ट डेट आलेली नाही आहे, लास्ट डेट आल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। आणि यामध्ये आता ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, चौथ्या लिस्टची वाट बघायची की आपला प्रवेश कुठेतरी निश्चित करून घ्यायचा। पहिली लिस्ट लागली होती म्हणजे रेग्युलर, यामध्ये जवळपास 70,000 ॲडमिशन झाल्या होत्या। त्यानंतर पहिली वेटिंग लिस्ट म्हणजे दुसऱ्या नंबरची लिस्ट होती, यामध्ये 12,000च्या जवळपास ॲडमिशन झालेले आहे। आणि ही तिसरी लिस्ट म्हणजे वेटिंगवाल्यांची सेकंड लिस्ट, 3 लिस्ट लागलेल्या आहे। यामध्ये 70 झाल्या, यामध्ये 12 झाल्या, 70 आणि 12 झाल्या 82, म्हणजे आता उरलेल्या किती 1 लाख समथिंग जागा होत्या। 1 लाख जे काही ॲडमिशन होत्या समजा आपण 1 लाख पकडू, तर या लिस्टमध्ये आता ॲडमिशन किती बाकी आहे आपण 18,000 पकडू शकतो जर 1 लाख करायचं असेल तर, राईट। तर आता या 18,000 जागेमधून इथे किती जागा म्हणजे फुल होणार यावरती संपूर्ण अपडेट राहणार आहे। जर या लिस्टमध्ये जर 10,000 झाल्या तर 10,000 म्हणजे जे 8,000 जागा राहणार, या 8,000साठी चौथी लिस्ट लागू शकते आणि त्यामध्ये सुद्धा वेटिंगवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। तुम्हाला हे जे सांगितलंय समजत आहे का बघा, नसेल तर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला सर्व सोल्युशन दिल्या जाणार। तर 8,000 जर जागा उरल्या तरच चौथी लिस्ट लागेल आणि इथे जर जागा पूर्ण फुल झाल्या तर लिस्ट लागणार नाही आहे। तर डिपेंड आहे आता की तिसऱ्या लिस्टमधून जागा किती शिल्लक राहणार, जर जागा शिल्लक राहिल्या तरच नेक्स्ट लिस्ट लागेल। आणि यामध्ये सर्वांचेच नंबर लागणार नाही आहे। ज्या स्कूलमध्ये तुमचं वेटिंग आहे, फॉर एक्झाम्पल एक स्कूल आहे एक्स नावाची, या स्कूलमध्ये तुमचं वेटिंग आहे जे की समथिंग XYZ जो 1 2 3 वेटिंग असेल, या स्कूलमध्ये जर जागा 0 असेल तर तुम्हाला वेट करू नका, वेट करून फायदा नाही आहे। जिथे जागा 0 आहे वेटिंग असून सुद्धा तुमचा नंबर लागणार नाही आहे, कारण की ऑलरेडी जागा फुल झालेल्या आहे। जर एखाद्या स्कूलमध्ये जागा असेल आणि तिथे तुमचं वेटिंग आहे आणि तिथे व्हॅकन्सी सुद्धा तुम्हाला 3, 4, 5 दिसत असेल तर तुम्ही वेट करू शकता की तुमचा नंबर लागू शकते, पण जागाच जर नसेल तर तुम्ही वेट करू नका, तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित करू शकता जर जागा 0 असेल तर। RT ॲडमिशन 2025-26ची तिसरी लिस्ट लागलेली आहे। जर जागा शिल्लक राहिल्या तर चौथी लिस्ट लागू शकते, अदरवाईज लागणार नाही। ज्यांचे नंबर लागले त्यांनी त्वरित आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि आपला प्रवेश निश्चित करा। कोणती अडचण येत असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। RT बद्दल जी पुढील अपडेट येईल, अजूनपर्यंत लास्ट डेट आलेली नाही आहे। जे थर्ड लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे त्यांची लास्ट डेट आलेली नाही आहे, पण जर लास्ट डेट आली तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला देण्यात येईल। तर RT ॲडमिशन 2025-26 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।